अव्ययांमधला शेवटचा अव्यय उभयान्वयी अव्यय. दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. यापूर्वी आपण ही व्याख्या पाहिलेली आहे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दास उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि दुसरा प्रकार आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. दोन प्रधान वाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन प्रधान वाक्य असतील तर त्या दोन प्रधान वाक्यांना जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणाल. आणि दोन त्यातलं एक वाक्य प्रधान आहे आणि दुसरं वाक्य गौण आहे म्हणजे एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य यांना जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. म्हणजे दोन प्रधान वाक्यांना जर जोडलं जात असेल तर त्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जाईल आणि एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य या दोघांना जोडलं जात असेल तर त्या अव्ययास गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणून ओळखलं जाईल. आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये काय येतं? पहिलं येतं समुच्चय बोधक, दुसरं येतं विकल्प बोधक, तिसरं येतं न्यूनत्व बोधक आणि चौथं येतं परिणाम बोधक. पहिलं आहे समुच्चय बोधक. यामध्ये येणारी अव्यय आहेत अन, आणि, आणखी, आणिक, व, न, नि, शिवाय. दुसरं आहे विकल्प बोधक अथवा, अगर, वा, की, किंवा. त्यानंतर आहे न्यूनत्व बोधक पण, किंतु, परंतु, परी, बाकी. त्यानंतर आहे परिणाम बोधक म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, याकरिता, अतएव, की. हे तुम्हाला तोंडपाठच असणं अत्यंत आवश्यक आहे. पहिला आहे समुच्चय बोधक. समुच्चय या शब्दाचा अर्थ येतो बेरीज म्हणजे दोन वाक्य एकत्रित करणे म्हणजे समुच्चय. विकल्प याचा अर्थ पर्याय. जर एखादं उभयान्वयी अव्यय पर्याय सुचवण्यासाठी येत असेल, इथं दिलेत बघा, अथवा, अगर, वा, की आणि किंवा पर्याय देण्यासाठी जर ते येत असेल तर त्याला म्हणतात विकल्प बोधक. त्यानंतर न्यूनत्व बोधक. न्यूनत्व म्हणजे कमीपणा. पण, किंतु, परंतु हे कमीपणा दाखवणारे शब्द आहेत. गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला म्हणजे सिंह जाण्याची म्हणजे सिंह जाण्याचा जो काही न्यूनत्वाचा भाव आहे तो न्यूनत्वाचा भाव इथं व्यक्त होतो या उभयान्वयी अव्ययाच्या माध्यमातून. आणि परिणाम व्यक्त करायचा असेल तर ही अव्यय येतात म्हणून, सबब, यास्तव. नोकरी मिळाली म्हणून मी मुंबईस गेलो किंवा मुंबईस आलो. नोकरी मिळाली याचा परिणाम म्हणून तो मुंबईस आला. हे परिणाम व्यक्त करणारी उभयान्वयी अव्यय आहेत. ठीक आहे. तर इथं आवश्यकता काय आहे की ही अव्यय या प्रकारांसहित जर तुम्ही पाठ कराल तर तुम्हाला परीक्षेत कमी वेळामध्ये योग्य पर्यायापर्यंत जाता येईल. या उभयान्वयी अव्ययाचे दुसरा जो उपप्रकार आहे तो आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचं महत्वाचं काम काय तर एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य यांना जोडण्याचं काम हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय करत असतं. एकूण 4 प्रकार आहेत. पहिलं स्वरूप व्यक्त करणारं म्हणजे स्पष्टीकरण देणारं. नंबर 2 उद्देश व्यक्त करणारं. नंबर 3 कारण व्यक्त करणारं आणि नंबर 4 संकेत व्यक्त करणारं. ओके. स्वरूप बोधकामध्ये येतं म्हणजे, म्हणून, की, जे. उद्देश मध्ये येतं म्हणून, सबब, यास्तव, कारण, की. कारण बोधकामध्ये येतं कारण, कारण की, का, की. आणि संकेत बोधकामध्ये येतं जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की, तर. ठीक आहे. तर संकेत बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि स्वरूप बोधक हे गौणत्व सूचकाचे 4 प्रकार आहेत. आणि यामध्ये येणारे जे अव्यय आहेत ते अर्थानुसार किंवा पाठांतर केलं तर अतिशय उत्तम आहे. आणि यावर आधारित आपल्याला प्रश्न सुद्धा सोडवता येतात. मला ताप आला आहे म्हणून मी शाळेस जाणार नाही. मला ताप आला आहे परिणामी मी शाळेत जाणार नाही. परिणाम बोधक वाक्य संयुक्त. मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे. कारण, कारण बोधक. तू ये अथवा न ये अथवा विकल्प बोधक. ओम सर कार्यक्रमाला आले शिवाय त्यांनी मनोगत व्यक्त केलं. शिवाय हा शब्द 2 वाक्यांना जोडण्यासाठी आलाय समुच्चय बोधक. इथं तुम्ही अर्थावरून उत्तरापर्यंत नाही जाऊ शकत. त्यामुळे काही ठिकाणी अर्थावरून जावं लागतं पण काही ठिकाणी पाठांतर हाच अंतिम पर्याय. बघा ना इथं ओम सर कार्यक्रमाला आले शिवाय त्यांनी मनोगत व्यक्त केले. आता शिवाय हा शब्द नेमका विकल्प आहे का न्यूनत्व आहे का कारण आहे का उद्देश आहे हे जर तुम्ही त्या ठिकाणी शोधत बसलात तर तिथं तुमचा वेळ खूप जाणार आहे. आणि तुमचा गेलेला वेळ हा तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या विषयातील एखादा महत्त्वाचा जो
संदर्भ आहे किंवा महत्वाचा प्रश्न किंवा महत्वाचा विषय आहे त्या विषयावरती अन्याय होण्याची शक्यता असते. म्हणून जितका आपण तोंडपाठ करून व्यवस्थित जाऊ, त्याचं रिव्हिजन असेल तेवढंच आपल्याला ते फायद्याचं ठरणार आहे. आणि शिवाय एक लक्षात घ्या, उभयान्वयी अव्ययाचा जो काही उपयोग आहे तो उपयोग वाक्य प्रकारांमध्ये संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य ठरवण्यासाठी सुद्धा अधिक प्रमाणात होतो. म्हणजेच जर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असेल वाक्यात तर ते पूर्ण वाक्य संयुक्त वाक्य असतं. जर वाक्यामध्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला गेला असेल तर ते वाक्य हे मिश्र वाक्य असतं. त्यामुळे आपल्याला निश्चितपणे गौण वाक्य, प्रधान वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य ठरवण्यासाठी या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग होत असतो. ठीक आहे. तर इथं हे अव्यय दिलेले आहेत. ज्यांना कोणाला जेवढे तपशील या विषयाच्या या प्रकरणाच्या संदर्भात देता येतील तेवढे तपशील मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपले 4 अव्यय झालेत: शब्दयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. या 4ही अव्ययांमध्ये पाठांतराचा भाग अधिक आहे आणि तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे. यानंतर पुढच्या प्रकरणाकडे येऊयात. शब्दांच्या शक्ती. शब्दांच्या ठिकाणी 3 प्रकारची शब्दशक्ती असते आणि ती शब्दशक्ती परीक्षेला सुद्धा विचारली जाते. पहिली शब्दशक्ती आहे अभिधा शक्ती. याला आपण वाच्यार्थ म्हणूनही ओळखतो. दुसरी शब्दशक्ती असते व्यंजना शक्ती, ज्याला व्यंगार्थ म्हणूनही ओळखलं जातं. आणि तिसरी शक्ती असते लक्षणा शक्ती, ज्या शक्तीला लक्षार्थ म्हणूनही ओळखलं जातं. आता पहिला आहे अभिधा शक्ती. अभिधा शक्तीला वाच्यार्थ असं म्हटलं जातं. म्हणजे वाचल्यानंतर जो अर्थ आपल्या समोर येतो त्याला आपण अभिधा शक्ती असं म्हणतो. उदाहरणार्थ साप मारायला हवा. या पहिल्या उदाहरणामध्ये साप मारायला हवा हे उदाहरण वाचल्यानंतर आपल्या नजरेसमोर येतो साप नावाचा विषारी प्राणी. मी एक लांडगा पाहिला हे वाक्य वाचल्यानंतर आपल्या समोर येतो आपल्याला आतापर्यंत शिकवला गेलेला लांडगा हा प्राणी. आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे, लगेच आपल्या समोर अमेरिकन कुत्र्याचं चित्र उभं राहतं, प्रतिमा उभी राहते. बाबा जेवायला बसले, मग आपल्या डोळ्यासमोर उभं राहील की बाबा जेवायला बसलेले आहेत, हे चित्र आपल्या नजरेसमोर येईल. घरात फार जळवा झाले आहेत, वाचल्या वाचल्या आपल्या नजरेसमोर आलं की घरात जळवा झालेले आहेत. आम्ही गहू खरेदी केला, हे वाक्य वाचल्यानंतर लक्षात आलं की दुकानामध्ये रेशनमध्ये जाऊन आम्ही गहू खरेदी केला. म्हणजे वाक्य वाचल्यानंतर त्याचा वाचल्या वाचल्या जो काही अर्थ आपल्याला मिळतो त्याला म्हणतात वाच्यार्थ आणि त्याला म्हणतात अभिधा शक्ती. अभिधा शक्ती म्हणजे काय? वाचल्यानंतर जो अर्थ आपल्याला प्राप्त होतो, वाच्यार्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते त्या शक्तीला अभिधा शक्ती म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. आता दुसरी जी शक्ती आहे ती आहे व्यंजना शक्ती आणि या व्यंजना शक्तीला व्यंगार्थ म्हणूनही ओळखलं जातं. आता इथं काय बघा, मगाशी आपण पाहिलं वाचल्यानंतर एकच अर्थ प्रकट झाला. वाचल्यानंतर एकच अर्थ प्रकट झाला, 2 अर्थ प्रकट झाले नाहीत. बाबा जेवायला बसले, एकच अर्थ आहे, इथं 2 अर्थ नाहीत. पण काही वेळेला काय होतं, काही वाक्यातून 2 अर्थ प्रकट होतात आणि ते दोन्हीच्या दोन्ही अर्थ हे योग्यच असतात. म्हणून व्यंजना शक्तीचा अर्थ काय आहे? मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दाची शक्ती आहे त्याला व्यंजना शक्ती असं म्हणतात. म्हणजे मूळ अर्थाला बाधा अजिबात आणायचा नाही, मूळ अर्थ आहे असा ठेवून जर दुसरा अर्थ व्यक्त होत असेल तर शब्दांच्या त्या शक्तीला व्यंजना शक्ती असं म्हणतात, याला व्यंगार्थ असं म्हणतात. समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. हे वाक्य वाचल्यानंतर आपल्या समोर फक्त समाजातला विषारी साप नावाचा प्राणी येत नाही, तर माणसांमध्ये सापासारखी जी विषारी प्रवृत्तीची लोक आहेत ती सुद्धा ठेचून मारली पाहिजेत, असे दोन्ही अर्थ हे वाक्य प्रकट करतं. कळतंय? आणि दोन्हीच्या दोन्ही अर्थ योग्य आहेत. आपण दोनही अर्थ घेऊ शकतो, म्हणून याला म्हणतात व्यंगार्थ. भुंकणारे कुत्रे चावत नसतात. इथं कुत्रे आपण प्राणी या संदर्भानेही घेऊ शकतो आणि समाजात वावरणारे जे केवळ भुंकत असतात पण चावत नसतात
अशा वृत्तीच्या लोकांसाठी सुद्धा आपण हे वाक्य वापरू शकतो. निवडणुका आल्या की कावळ्याची कावकाव सुरू होते. कावळा नावाचा प्राणी पण आहे आणि कावळा वृत्ती असणारे लोक सुद्धा आहेत जे वारंवार केवळ काव काव करत असतात. समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजेत. जळवा प्राणी आणि जळवा ही वृत्ती सुद्धा नष्ट केली पाहिजे. पुढे आहे घड्याळाने 5चे ठोके दिले. बघा, घड्याळाने 5चे ठोके दिले याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे घड्याळात 5 वाजले. हे पण बरोबर, हे आपल्या दृष्टीने बरोबर की घड्याळात 5चे ठोके दिले, बरोबर. आता ऑफिसमध्ये एखादा कर्मचारी बसलेला आहे आणि त्याच्या दृष्टीनं या वाक्याकडे आपण पाहिलं, घड्याळात 5चे ठोके पडले, तो अर्थ काय घेईल? घड्याळात 5 वाजले असा अर्थ घेईल का ऑफिस सुटण्याची वेळ झाली असा अर्थ घेईल? तो अर्थ घेईल ऑफिस सुटण्याची वेळ झाली. जर वर्गातल्या मुलांना जर त्यांनी पाहिलं की घड्याळात 5चे ठोके पडलेले आहेत, तर वर्गातली मुलं अर्थ घेतील की आता शाळा सुटण्याची वेळ झालेली आहे. जर घरामध्ये गृहिणी असेल आणि गृहिणीनं पाहिलं की घड्याळात 5चे ठोके पडलेले आहेत, तर ती असा अर्थ घेईल की तिच्या आवडीचं एखादं सिरियल टीव्हीवरती सुरू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण या वाक्याचा वेगवेगळा अर्थ घेऊ शकतो आणि ते सर्व अर्थ हे योग्य असणार आहेत, म्हणून त्याला व्यंजनाशक्ती किंवा व्यंगार्थ असं म्हटलं गेलं. त्यानंतर पुढचं येतं लक्षणाशक्ती किंवा लक्षार्थ. आता लक्षार्थ म्हणजे काय बघा, शब्दाच्या मूळ अर्थाला बाधाच येते. शब्दाच्या मूळ अर्थाला बाधाच येते आणि अशा वेळेला आपण आहे तो अर्थ न घेता दुसराच अर्थ घेतो, त्याला म्हणतात लक्षार्थ. म्हणजे 100% मूळ अर्थाला बाधा येते का? तर येतेच, तेव्हा तिथे लक्षार्थ येतो. बघा, आता पहिला आहे आम्ही ज्वारी खातो. हे जर वाक्य आपण व्यवस्थित वाचलं, आम्ही ज्वारी खातो, तर आपण ज्वारी खातो का ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खातो? याचं उत्तर काय? याचं उत्तर ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खातो. म्हणजे आम्ही ज्वारी खातो हा जो त्याचा जो अर्थ आहे त्या अर्थाला या ठिकाणी बाधा आलेली आहे. पुढचं वाक्य आहे बाबा ताटावर बसले. बाबा ताटावर बसले. आता आपण आहे असा अर्थ घेऊ का की बाबा ताटावर बसले? आपण आहे असा अर्थ घेणार नाही. आपण अर्थ काय घेणार की बाबा ताटा समोर बसले. घरावरून हत्ती गेला. घरावरून हत्ती गेला हा अर्थ आपण आहे असं घेऊ का? नाही घेणार. आपण अर्थ काय घेणार आहोत की घरा समोरून हत्ती गेला. मी शेक्सपियर वाचला. शेक्सपियर हा जगप्रसिद्ध नाटककार आहे. जे वाचक आहेत ते म्हणतात मी शेक्सपियर वाचला, पण मी शेक्सपियर वाचला हे वाक्य आपण आहे असं घेतो का? नाही. याचा अर्थ आपण काय घेतो की मी शेक्सपियरचं साहित्य वाचलं, मी शेक्सपियरचं नाटक वाचलं असा अर्थ आपण घेतो. म्हणजे मूळ अर्थाला जर बाधा येत असेल तर त्या ठिकाणी असते ती शक्ती लक्षणाशक्ती. जर मूळ अर्थाला बाधा न येता दुसराच अर्थ प्रकट होत असेल तर तिथं असते व्यंजनाशक्ती. आणि जर वाचल्यानंतर एकच अर्थ प्रकट होत असेल, वाच्यार्थ म्हणजे वाचल्या वाचल्या एकच अर्थ प्रकट होत असेल, तर त्याला म्हटलं जातं अभिधा शक्ती. ठीक आहे. तर इथं आपण शब्दांच्या ज्या महत्वाच्या शक्ती आहेत तीनही पूर्ण केलेत. नोट्समध्ये हे मुद्दे दिलेले आहेत. आपण नोट्स मधली उदाहरणं सुद्धा व्यवस्थित करायची आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर आपण पाहिले असतील तर या प्रकरणावरती विचारले जाणारे प्रश्न निश्चितपणे आपल्याला येणार आहेत. या प्रकरणामध्ये लक्षणा आणि व्यंजना यांचे उपप्रकार आहेत, पण तेवढ्या डिटेलमध्ये आपण पूर्व परीक्षेला सिलेबस घेतलेला नाही, कारण तो मुख्य परीक्षेचा महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्हाला जे पूर्व परीक्षेला या प्रकरणाच्या संबंधी येणारे मुद्दे आहेत ते सगळेच्या सगळे आपल्या नोट्समध्ये क्लिअर आहेत. ठीक आहे.